वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. दररोज म्हणजे अगदी रोज लाखो भारतीय शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक करत असतात. हो, अगदी बरोबर. रोजचीच उलाढाल आहे ही. हो ना. आणि बाजाराचे निर्देशांक कधी वर जातात, कधी खाली येतात. गुंतवणूकदारांना कधी फायदा होतो तर कधी नुकसानही सहन करावं लागतं. पण या सगळ्या अफाट आर्थिक उलाढालीत एक अशी अदृश्य कंपनी आहे जी स्वतः एकही रुपया बाजारात गुंतवत नाही. एकही रुपया नाही. राईट. तरीही प्रत्येक व्यवहारातून हमखास आणि अत्यंत सुरक्षित नफा ही कंपनी कमवत असते. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच कंपनीच्या म्हणजेच कॅम्सच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4 FY26च्या आर्थिक निकालांचा आणि त्यांच्या संपूर्ण बिझनेस मॉडेलचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. अगदी. आणि हा विषय खरंच अत्यंत कुतूहल निर्माण करणारा आहे. नक्कीच. कारण आपल्याला केवळ वरवरचे आकडे वाचायचे नाहीत, तर हे आकडे कसे आणि का तयार होतात यामागील खरी यंत्रणा आज उलगडायची आहे. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या व्यवसायाचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर प्रचंड मोठे कारखाने किंवा मालवाहू जहाजे आणि हजारो कामगार येतात. हो, साहजिकच आहे तसा विचार येणं. पण कॅम्पचा व्यवसाय हा पूर्णपणे ॲसेट लाईट मॉडेलवर चालतो. म्हणजे त्यांच्याकडे उत्पादन करण्यासाठी कुठल्या फॅक्टरीज नाहीत किंवा कच्चा मालही नाहीये. तरीही भारताची संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्री या एका अदृश्य मध्यस्थाशिवाय म्हणजे खरोखर एक पाऊली पुढे टाकू शकत नाही. बरं, इथे मला थोडं थांबायचंय. ही अदृश्य मध्यस्थ ही जी संकल्पना आहे ना, ती थोडी सविस्तर समजून घेऊया. हां, नक्कीच. कारण अनेकदा गुंतवणूकदारांना असं वाटतं की ते जेव्हा एखाद्या ॲपवरून समजा एखाद्या ब्रोकरच्या ॲपवरून म्युच्युअल फंड विकत घेतात, तेव्हा त्यांचा थेट संबंध त्या म्युच्युअल फंड कंपनीशीच येतो. मग यात कॅम्स नक्की कुठे येतं? हाच तर या व्यवसायाचा मूळ गाभा आहे. आपण मानवी शरीराचं उदाहरण घेऊया, म्हणजे थोडं सोपं जाईल. अच्छा, सांगा. आता बघा, म्युच्युअल फंड कंपनी म्हणजे मेंदू आहे, जो ठरवतो की कोणते शेअर्स घ्यायचे आणि कुठे गुंतवणूक करायची. गुंतवणूकदार हे त्या शरीराचे स्नायू आहेत जे पैसा पुरवतात. राईट. पण CMS ही या शरीराची मध्यवर्ती मज्जासंस्था किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. बापरे, म्हणजे एवढं महत्वाचं काम. अगदी. जेव्हा एखादा व्यक्ती ॲपवर SIP सुरू करा या बटनावर क्लिक करतो ना, तेव्हा तो डेटा, ती बँक खात्याची माहिती, ते पैसे वेळेवर कापले जाण्याची प्रक्रिया आणि त्या बदल्यात ग्राहकाच्या खात्यात योग्य युनिट जमा करणं, हे सगळं काम CMS करतं. अच्छा. हो, आणि यालाच तांत्रिक भाषेत रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट किंवा RTA म्हणतात. मज्जासंस्थेशिवाय मेंदू काहीच करू शकत नाही, तशीच अवस्था म्युच्युअल फंड कंपन्यांची CMS शिवाय असते. भारीच. हे रूपक अगदी अचूक आहे. म्हणजे ते स्वतः कोणतीही गुंतवणूक करत नाहीत, पण गुंतवणुकीचा जो संपूर्ण महामार्ग आहे ना, तो तेच चालवतात. अगदी बरोबर. महामार्ग त्यांचाच आहे. आणि याच महामार्गावरून येणाऱ्या पैशांमुळे त्यांचे जे ताळेबंदाचे आकडे आले आहेत, ते प्रथमदर्शनी खूपच रंजक वाटतात. आपण आधी या मुख्य आकड्यांवर थोडी नजर टाकूया. हो, आकडेवारी खूप महत्वाची आहे इथे. Q4 FY26 मध्ये त्यांचा एकूण महसूल म्हणजे रेव्हेन्यू 395 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. आता गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 11% आहे. 11%. आता तसं पाहिलं तर 11% वाढ ही फार काही विस्फोटक किंवा एक्सप्लोजिव्ह वाटत नाही. पण खरा धक्का बसतो तो त्यांच्या मार्जिन्सकडे पाहिल्यावर. हो ना, ते आकडे तर थक्क करणारे आहेत. नक्कीच. त्यांचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच इबिटा हा 183 कोटी रुपये आलाय. आणि त्यांचा इबिटा मार्जिन्स चक्क 46.5% आहे. आणि निव्वळ नफ्याचं म्हणजे PAT मार्जिन ही 31%च्या आसपास आहे. हे आकडे सामान्य व्यवसायांपेक्षा खूपच वेगळे आहेत. हो, पण इथेच मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. म्हणजे जर महसूल फक्त 11% वाढत असेल तर ती काही फार मोठी ग्रोथ नाही. एखादी साधी FMCG कंपनी देखील एवढी वाढ दाखवते. बरोबर आहे तुमचं निरीक्षण. मग या निकालांना एवढं महत्त्व का दिलं जातंय? आणि हे 46.5% मार्जिन नक्की येतं कुठून? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना 10% मार्जिन मिळवण्यासाठी अक्षरशः जीव काढावा लागतो.
इथे हे जवळपास निम्म्या नफ्यावर बसले आहेत. हा व्यवसाय एखाद्या टोल नाक्यासारखा आहे का? एकदा रस्ता बांधला की फक्त पैसे गोळा करायचे? हे टोल नाक्याचं रूपक अगदी चपखल बसतं इथे. महसूल फक्त 11% वाढला असला तरी त्यांचा ऑपरेटिंग नफा 15% वाढला आहे, हे इथे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे नफ्याचा वेग जास्त आहे. अगदी. महसुलापेक्षा नफ्याचा वाढीचा दर जास्त असणं हे एका अत्यंत भक्कम ऑपरेटिंग लेव्हरेजचं लक्षण आहे. आणि जो मार्जिनचा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर त्यांच्या सॉफ्टवेअर केंद्रित मॉडेलमध्ये लपलेलं आहे. ते कसं काय? आता समजा एखाद्या कारखान्याला 1000 जास्तीच्या गाड्या बनवायच्या असतील तर त्यांना लोखंड, रबर आणि मजुरीवर अतिरिक्त खर्च करावाच लागेल. राईट, कच्चा माल तर लागणारच. पण सीएएम्सच्या बाबतीत तसं नाहीये. त्यांनी त्यांची IT सिस्टीम आणि सर्व्हर्स आधीच उभे केले आहेत. आता जर उद्या अचानक 10 लाख नवीन गुंतवणूकदारांनी SIP सुरू केली तर सीएम्सला कोणतीही नवीन फॅक्टरी टाकावी लागत नाही. फक्त त्यांच्या सर्व्हरवरील डेटा प्रोसेस होतो. या अतिरिक्त 10 लाख व्यवहारांसाठी लागणारा त्यांचा मार्जिनल कॉस्ट म्हणजे अतिरिक्त खर्च जवळपास 0 असतो. अरे बापरे, म्हणजे 0 अतिरिक्त खर्च? हो, आणि त्यामुळेच येणारा प्रत्येक नवीन रुपया थेट त्यांच्या नफ्यात जाऊन बसतो. क्या बात आहे. म्हणजे एकदा का पायाभूत सुविधा उभारली की पुढचा प्रवास फक्त नफ्याचाच असतो. आणि याच पायाभूत सुविधेवर त्यांनी बाजारात अक्षरशः मक्तेदारी निर्माण केली आहे, नाही का? अगदी बरोबर, मोनोपोलीच आहे त्यांची. आज म्युच्युअल फंड RTA क्षेत्रात त्यांचा तब्बल 68% मार्केट शेअर आहे. ही एक प्रचंड मोठी टक्केवारी आहे. पण आता मला त्यांच्या या कोर इंजिनबद्दल म्हणजेच म्युच्युअल फंड व्यवसायाबद्दल एक थेट आणि थोडासा कळीचा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच, विचारा. कोणता प्रश्न आहे? आता बघा, आकडेवारी सांगते की गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारात नवीन युनिक गुंतवणूकदारांच्या संख्येत 18% वाढ झाली आहे. हो, 18% वाढ आहे. आणि SIP नोंदणीत तर तब्बल 46% प्रचंड मोठी झेप पाहायला मिळाली आहे. ही तर खऱ्या अर्थाने एक सोन्याची खाण सापडल्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे सोन्याच्या खाणीत हे लोक फावडे विकण्याचं काम करत आहेत. हां, बरोबर. पण जर SIP 46% वाढत आहेत आणि नवीन गुंतवणूकदारही येत आहेत, तर मग कॅम्सच्या म्युच्युअल फंड विभागाच्या मुख्य महसुलात थोडासा कमकुवतपणा का दिसून येत आहे. म्हणजे हा सरळ सरळ गणितीय विरोधाभास वाटतोय मला. जास्त गुंतवणूकदार आणि जास्त SIP म्हणजे जास्त महसूल असायला हवं ना? वरवर पाहता हे असंच वाटेल. जास्त व्यवहार म्हणजे जास्त नफा, हे सर्वसामान्य दुकानदारीचं सूत्र आहे. पण RTA बिझनेस मॉडेल अतिशय गुंतागुंतीचं आहे आणि ते अशा प्रकारे सरळ रेषेत काम करत नाही. अच्छा. इथे आपल्याला AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट किंवा एकूण मालमत्ता आणि ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार यातील फरक समजून घ्यावा लागेल. हा फरक कसा काम करतो ते थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. आता बघा, CAMSला जो महसूल मिळतो तो प्रत्येक SIPच्या क्लिकवर किंवा व्यवहारावर ठराविक फी म्हणून मिळत नाही. मग कशावर मिळतो? ते म्युच्युअल फंड कंपन्यांकडून बेसिस पॉइंट्समध्ये फिया करतात. बेसिस पॉइंट्स म्हणजे टक्केवारीचा एक अतिशय छोटा हिस्सा. ही फी म्युच्युअल फंडाच्या एकूण आकारावर म्हणजेच AUMवर ठरलेली असते. राईट. आता सध्या काय होते ते पहा. बाजारात खूप मोठी रिटेल लाट आली आहे. लाखो लोक दरमहा 500 रुपये किंवा 1000 रुपयाची SIP सुरू करत आहेत. अच्छा, म्हणजे व्यवहारांची संख्या प्रचंड वेगाने वाढतीये, पण त्यातली रक्कम तुलनेने खूप लहान आहे. अगदी तसंच. जेव्हा 10 लाख लोक प्रत्येकी 500 रुपयांची गुंतवणूक करतात तेव्हा कॅम्सच्या सर्व्हरवर 10 लाख अतिरिक्त व्यवहारांचा भार पडतो. त्यांची सिस्टीम वापरली जाते. पण यातून तयार होणारी एकूण मालमत्ता म्हणजे AUM ही काही फार मोठी नसते. समजलं. आणि दुसरीकडे जर एखाद्या अतिश्रीमंत व्यक्तीने म्हणजे HNIने एकाच वेळी 10 कोटी रुपये गुंतवले तर तो व्यवहार फक्त एकच असतो. सर्व्हरवर भार नसतो, पण त्यातून मिळणारी बेसिस पॉइंट्सची फी खूप मोठी असते. अच्छा. सध्या SIPमध्ये जी 46% वाढ दिसतीये ती प्रामुख्याने या छोट्या रकमेच्या रिटेल गुंतवणूकदारांमुळे आहे. त्यामुळे व्यवहारांची संख्या वाढूनही त्यांच्या एकूण महसुलात त्याच पटीत वाढ दिसत नाहीये. हे तर फारच रंजक आणि महत्वाचं विश्लेषण आहे. म्हणजे SIP वाढतायत ही बातमी हेडलाईन्ससाठी चांगली असली तरी कॅम्सच्या ताळेबंदासाठी ती लगेच महसूल देणारी गोष्ट नाही. हो, लगेच नाही. उलट या छोट्या व्यवहारांमुळे त्यांच्या सिस्टीमवर खर्च वाढण्याचा धोका असू शकतो. मग अशा परिस्थितीत जिथे एका बाजूला महसुलाची वाढ संथ आहे आणि दुसरीकडे ते म्युच्युअल फंड उद्योगावर एवढे जास्त अवलंबून आहेत, जर उद्या बाजारात एखादा मोठं करेक्शन आलं किंवा मंदी आली तर त्यांचा हा डोलारा कोसळू शकतो ना?
हा तो सर्वात मोठा धोका आहे जो कोणत्याही एकाच क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कंपनीला असतो. जर उद्या शेअर बाजार 20% कोसळला तर साहजिकच म्युच्युअल फंडांचे AUM कमी होतील आणि थेट कॅम्प्सच्या महसुलाला गळती लागेल. बापरे, हे तर रिस्की आहे. हो, पण व्यवस्थापनाला ही गोष्ट खूप आधीच समजली असावी आणि म्हणूनच आपण त्यांच्या बिझनेस मॉडेलच्या दुसऱ्या आणि सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या इंजिनकडे वळलो पाहिजे. अच्छा, कोणतं इंजिन? तो म्हणजे त्यांचा नॉन-MF व्यवसाय, म्हणजेच म्युच्युअल फंड व्यतिरिक्त इतर आर्थिक सेवांचा व्यवसाय. हो, आणि इथे आकडे खरोखरच आश्वासक वाटत आहेत. मी बघत होते त्यांच्या नॉन-MF व्यवसायाच्या महसुलात 24.5% भक्कम वार्षिक वाढ झाली आहे. हो, ही खूप मोठी झेप आहे. आणि आता त्यांच्या एकूण महसुलात या विभागाचा वाटा 15.3% पोहोचला आहे. काही वर्षांपूर्वी हा वाटा अगदी नगण्य होता. हे एखाद्या हॉटेलसारखं आहे. हॉटेलसारखा? ते कसं? म्हणजे जे हॉटेल त्यांच्या एका खास मेन कोर्ससाठी, इथे म्युच्युअल फंड, प्रसिद्ध होतं, पण आता त्यांनी त्यांचे स्टार्टर्स देखील तितकेच लोकप्रिय केले आहेत. पण हे नॉन-MF व्यवसाय नक्की आहेत तरी काय? आणि ते म्युच्युअल फंड व्यवसायातील धोका कसा कमी करत आहेत? या नॉन-MF व्यवसायात प्रामुख्याने 3 मोठे स्तंभ आहेत. पहिला आहे कॅम्प्सपे, दुसरा आहे कॅम्प्स KRA आणि तिसरा आहे ऑल्टरनेटिव्ह्ज, ज्याला आपण AIF म्हणतो. हे तिन्ही विभाग एका अतिशय विचारपूर्वक बनवलेल्या रणनीतीचा भाग आहेत. आपण या 3 स्तंभांना एक एक करून डिकोड करूया. सर्वात आधी कॅम्प्सपे. हे नाव ऐकायला एखाद्या UPI ॲपसारखं वाटतं, पण हे नक्की काय करतं? नाही, हे थेट ग्राहकांसाठी असलेलं UPI ॲप नाहीये. कॅम्प्सपे हे प्रामुख्याने मॅन्डेट मॅनेजमेंटमध्ये काम करतं. मॅन्डेट मॅनेजमेंट. हो. जेव्हा एखादा व्यक्ती EMI, विमा हप्ता किंवा SIP सुरू करण्यासाठी बँकेला ऑटो डेबिटची परवानगी देतो, तेव्हा ती प्रक्रिया NACH द्वारे होते, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. राईट, ते महिन्याला पैसे कापले जातात तेच ना? अगदी बरोबर. कॅम्प्सपे या हजारो लाखो ऑटो डेबिट मॅन्डेट्सवर प्रक्रिया करण्याचं काम करतं. जसजसं भारताचं डिजिटायझेशन वाढतंय तसतसं लोक दर महिन्याला मॅन्युअली पैसे भरण्याऐवजी ऑटो डेबिटला पसंती देत आहेत. हे तर आहे. आणि तिथेच कॅम्प्सपे दर व्यवहारामागे आपला छोटासा नफा कमवत असतं. म्हणजे पुन्हा एकदा तीच गोष्ट, त्यांनी स्वतःचं कोणतं उत्पादन आणण्याऐवजी इतर लोकांच्या व्यवहारांवर प्रक्रिया करणारी पाईपलाईनच तयार केली आहे. भारीच आहे. हो, एक्झॅक्टली. आता बघा, KRA म्हणजे KYC रजिस्ट्रेशन एजन्सी. पूर्वी कसं असायचं, जर एखाद्याला एका ब्रोकरकडे डीमॅट खातं उघडायचं असेल तर त्याला एकदा पॅन कार्ड, आधार कार्ड द्यायचं. मग दुसऱ्या ब्रोकरकडे जायचं असेल तर परत तीच कागदपत्र द्यायची. हो, ती प्रचंड डोकेदुखी होती. अगदी. पण आता ही सिस्टम सेंट्रलाइज्ड किंवा केंद्रीकृत झाली आहे. कॅम्प्स KRA सारख्या संस्था या डेटाचं जतन करतात. जेव्हा एखादा नवीन ब्रोकर किंवा आर्थिक संस्था एखाद्या ग्राहकाचा KYC डेटा वापरते किंवा सिस्टममधून फॅच करते, तेव्हा त्यांना कॅम्प्स KRAला ठराविक फी द्यावी लागते. अच्छा. भारतात जसजसे नवीन डीमॅट आणि बँक खाती उघडत आहेत तसतसा हा डेटाबेस त्यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनत चाललाय. हे एखादी डिजिटल तिजोरीसारखं आहे. लोकांचा डेटा तिथे सुरक्षित ठेवायचा आणि जेव्हा कुणाला तो पडताळून पाहायचा असेल तेव्हा त्याच्याकडून पैसे घ्यायचे. एकदम भक्कम. राईट. ऑल्टरनेटिव्ह्ज किंवा AIFs. मी ऐकून आहे की हा अतिश्रीमंत लोकांचा खेळ आहे. अगदी बरोबर ऐकलंय. AIF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 1 कोटी रुपये लागतात. इथे सर्वसामान्य रिटेल गुंतवणूकदार नसतात. यात प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल अशा क्लिष्ट गुंतवणुकींचा समावेश असतो. आता गंमत अशी आहे की या AIFचे व्यवहार म्युच्युअल फंडांसारखे सरळ आणि सोपे नसतात. याचं बॅकएंड व्यवस्थापन अत्यंत किचकट असतं आणि त्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. अच्छा, म्हणजे इथे जास्त एक्सपर्टीज लागते. हो ना. आणि CAMSने या क्षेत्रातही स्वतःचं बस्तान अगदी पक्क बसवलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AIFचं व्यवस्थापन करण्यासाठी मिळणारी फी आणि मार्जिन्स हे सामान्य म्युच्युअल फंडांपेक्षा खूप पटींनी जास्त असतात. म्हणजेच एकीकडे ते कॅम्प्सपे आणि KRAद्वारे करोडो सामान्य लोकांच्या व्यवहारांमधून थेंब थेंब नफा कमवत आहेत आणि दुसरीकडे AIFद्वारे एकाच वेळी अतिश्रीमंतांच्या व्यवहारांमधून मोठा महसूल उभा करत आहेत. बरोबर. ही खरोखरच उत्तम रिस्क कव्हरिंग रणनीती आहे. म्युच्युअल फंडावर अवलंबून राहण्याचा धोका त्यांनी अशा प्रकारे या 3 नवीन इंजिनांमध्ये विभागला आहे. हो, हे डायव्हर्सिफिकेशन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण
हे सगळं करत असताना मला एक मोठा प्रश्न पडतो. लाखो SIP, करोडो KYC रेकॉर्ड्स आणि किचकट AIF व्यवहार हे सगळं हाताळण्यासाठी त्यांच्याकडे किती हजारो कर्मचारी असतील. हा प्रश्न पडणं साहजिक आहे. इथेच त्यांच्या बिझनेस मॉडेलचा चौथा आणि सर्वात आधुनिक पैलू समोर येतो, तो म्हणजे त्यांचा टेक्नॉलॉजी पुश किंवा तंत्रज्ञानाचा वापर. बरोबर. जर हे सगळे व्यवहार माणसांनी मॅन्युअली केले असते ना, तर आजवर कॅम्प्सचा खर्च प्रचंड वाढला असता आणि त्यांचे ते 7.5% डोळे दिपवणारे मार्जिन्स कधीच 5-10% आले असते. हो, मॅन्युअल कामात कॉस्ट तर वाढणारच. हे सगळं साध्य करण्यामागे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा खूप मोठा वाटा आहे. पण AI आणि ऑटोमेशन हे शब्द आजकाल प्रत्येक कंपनी आपल्या वार्षिक अहवालात वापरते, अगदी फॅशन झाल्यासारखे. पण कॅम्प्सच्या बाबतीत हे फक्त बझवर्ड्स आहेत की याचा खरोखर काही प्रत्यक्ष उपयोग होतोय? नाही, हे त्यांच्यासाठी बझवर्ड्स मुळीच नाहीत. ती त्यांची अत्यंत निकडीची गरज आहे. आपण मगाशी KYC बद्दल बोललो ना. हो. जेव्हा दररोज हजारो पॅन कार्ड्स किंवा आधार कार्ड्स सिस्टीमवर अपलोड होतात, तेव्हा तिथे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR आणि AIचा वापर करून ती कागदपत्रे सेकंदात तपासली जातात आणि व्हेरीफाय केली जातात. अच्छा, म्हणजे मॅन्युअल व्हेरिफिकेशन नाही. नाही ना, यासाठी त्यांना माणसांची मोठी फौज बसवावी लागत नाही. त्यांनी नुकतेच नवीन क्लाउड प्लॅटफॉर्म्स आणि प्रगत ॲनालिटिक्स टूल्स लॉन्च केले आहेत, ज्यामुळे त्यांचा डाऊनटाईम कमी झाला आहे आणि कामाची अचूकता प्रचंड वाढली आहे. बरं, थांबा. इथे मला तुम्हाला थेट रोखायचंय आणि एक अतिशय अडचणीचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. जर त्यांचं तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे, जर त्यांचा नॉन MF व्यवसाय 24% वाढतोय, तर मग त्यांचा तिमाही निव्वळ नफा म्हणजे QOQ नेट प्रॉफिट पूर्णपणे फ्लॅट का आहे? Q3 मध्येही तो 125 कोटी होता आणि Q4 मध्येही तो 125 कोटी रुपयाच आहे, म्हणजे 0% तिमाही वाढ. बरोबर आहे तुमचा मुद्दा. ऑटोमेशन आणि एवढी मक्तेदारी असूनही जर नफ्यात वाढच होत नसेल, तर याला आपण तात्पुरती मंदी म्हणजे एखादा स्पीड बंप मानायचा की हा फक्त दीर्घ शर्यती आधीचा श्वास आहे? हा बाजारातील प्रत्येक विश्लेषकाला पडलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर तंत्रज्ञानाच्या गुंतवणूक चक्रात म्हणजे त्यांच्या केपेक्स सायकलमध्ये लपलेलं आहे. ते कसं? जेव्हा कोणतीही कंपनी नवीन IT इन्फ्रास्ट्रक्चर, AI मॉडेल्स आणि नवीन व्यवसायांचे प्लॅटफॉर्म्स उभारत असते, तेव्हा सुरुवातीला प्रचंड खर्च येतो. राईट. व्यवस्थापनाने स्वतः स्पष्ट केलं आहे की ते सध्या या नवीन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करत आहेत. या खर्चाचा ताण साहजिकच त्यांच्या सध्याच्या नफ्यावर पडतोय. अच्छा, म्हणजे हा खर्च ऑपरेटिंग खर्च नसून भविष्यासाठीची तयारी आहे. अगदी तसंच. म्हणूनच व्यवस्थापन स्वतः म्हणत आहे की अल्पावधीत त्यांच्या कामगिरीकडून खूप मोठ्या चमत्काराची अपेक्षा करू नये. नजीकच्या भविष्यात हा नफा असाच स्थिर राहील, पण जेव्हा आपण या व्यवसायाकडे 3 ते 5 वर्षांच्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की एकदा हे तंत्रज्ञान पूर्णपणे प्रस्थापित झालं की त्यांचा नफा पुन्हा एकदा कंपाऊंडिंगच्या वेगाने वाढू लागेल. म्हणूनच बाजारातील जाणकार याला एक उच्च दर्जाचा क्वालिटी कंपाऊंडर मानतात. हे विश्लेषण ऐकल्यावर आता संपूर्ण चित्र अतिशय स्पष्ट होत आहे. आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपल्या समोर फक्त एक ताळेबंद नसून एका भक्कम अर्थचक्राची ब्लूप्रिंट उभी राहते. नक्कीच. 11% महसुलातील स्थिर पण खात्रीशीर वाढ, 46% अवाक करणारे मार्जिन्स, म्युच्युअल फंड RTA क्षेत्रातील 68% अढळ मक्तेदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मक्तेदारीवर अवलंबून न राहता नॉन MF व्यवसायात मिळवलेली 24.5% आश्वासक वाढ. आणि हे विसरून चालणार नाही की हे सगळं एका ॲसेट लाईट मॉडेलवर आणि AIच्या बळावर उभा आहे. अगदी बरोबर. हा व्यवसाय T20 क्रिकेटमधल्या फटकेबाजीसारखा नाहीये, जिथे प्रत्येक चेंडूवर षटकार मारला जातो. हा व्यवसाय कसोटी क्रिकेटसारखा आहे. संयमाने पिचवर टिकून राहून एक धाव जोडत मोठा स्कोर उभा करणारा. खरंच वेगापेक्षा सातत्यावर भर देणारं हे मॉडेल आहे. पण ही संपूर्ण आकडेवारी आणि तंत्रज्ञानाची चर्चा ऐकताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचारचक्राकार फिरतोय. कोणता विचार? आज आपण पाहिलं की CAMS सारख्या कंपनीकडे एका संपूर्ण उद्योगाच्या 68% माहितीची आणि प्रक्रियेची मक्तेदारी आहे. ते अत्यंत वेगाने AI आणि ऑटोमेशनचा वापर करून हे बॅकएंड आणखी भक्कम करत आहेत. हा अदृश्य मध्यस्थ आता एक महाकाय डेटा मशीन बनत आहे.
असा प्रश्न पडतो की जर भविष्यात आर्थिक सेवांच्या बॅकएंडवर फक्त अशा 2-3 मोठ्या कंपन्यांचेच पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आणि हे संपूर्ण जाळे अल्गोरिदम्सद्वारे चालवले गेले, राईट. तर उद्या नव्याने बाजारात येऊ पाळणाऱ्या फिनटेक कंपन्यांना किंवा स्टार्टअप्सना खरोखरच काही संधी उरेल का? सुरुवातीला आपण ज्या मध्यवर्ती मज्जासंस्थेची गोष्ट केली होती, ती मज्जासंस्था उद्या इतकी शक्तिशाली होईल का की भारताची संपूर्ण आर्थिक व्यवस्था केवळ 2-3 मोठ्या अल्गोरिदमच्या हातातील बाहुले बनेल? हा खूपच खोल विचार आहे. एका अर्थी हे तंत्रज्ञान आणि ही कार्यक्षमता गुंतवणूकदारांसाठी वरदान आहे, पण दुसरीकडे हे एका नव्या डिजिटल मक्तेदारीचे संकेत तर नाहीत ना? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर केवळ आकडेवारी नाही तर व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांसोबत आजच्या या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करूया. ही गुंतागुंतीची आर्थिक माहिती उलगडण्याच्या या प्रवासात सोबत असल्याबद्दल मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.